आप देख रहे हैं न्यूज 24 मुंबई। गौतमनगर या ठिकाणी पोहोचलेलो आहे, कारण का भाग्यश्री केदारे यांची प्रचार फेरी ही पांढरपूरला आलेली आहे आणि खूप भरपूर महिलांचा उत्साह आहे, परत कार्यकर्ते पण आहेत। तरी मी त्यांच्याकडून जाणून घेतोय की आज प्रचाराचा दिवस आणि प्रचार कशा प्रकारे चालू आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज सकाळी 11 वाजल्यापासून आमचा प्रचार सुरू आहे आणि आमच्या महिलांमध्ये आमच्यापेक्षा जास्तही खूप जास्त उत्साह दिसतोय आणि आम्ही प्रत्येक घरात डोर टू डोर हा आमचा नेहमीच प्रचार सुरू आहे आणि आमच्या महिला खूप सक्षमपणे उभ्या आहेत आणि असंच आम्हाला आपल्या महिलांना पुढे घेऊन जायचं आहे। त्यासाठी कामे चालू आहेत आमची आणि सर्वजण मदत करतायत आम्हाला। खूप जोरदार प्रचार चालू आहे। अच्छा, तरुणांसाठी काय तुमच्याकडे उपाययोजना वगैरे आहेत? तरुण जशी की आमच्या वॉर्ड 46 मध्ये 146 मध्ये जे आमच्या वॉर्डमध्ये जी लोक आहेत, म्हणजे तरुण मुलं आहेत, ते खूप म्हणजे शिक्षण सोडून ते नशा या सगळ्या गोष्टींमध्ये ते येतात, त्या नशा सगळ्या गोष्टी करतात। त्यामुळे लवकरच आम्ही नशामुक्ती हे सर्व सुरू करणार आहोत आणि आमचं मेन आहे की शिक्षण जे काही नाही भेटत आहे त्याचं मेन मूळ कारण शिक्षण आहे। तर आम्हाला मुलांना शिक्षण आधी द्यायचं। अच्छा, या प्रभागामध्ये 146 प्रभागामध्ये असे विषय आहेत की हा डोंगराळ भाग आहे आणि ह्या डोंगराळ भाग असल्यामुळे इथे रस्ते, स्वच्छता, नाले, गटार यांची काही कामं बाकी आहेत का? तर तुम्ही पुढे काय करणार? आम्ही गटार, नाले खूप साऱ्या अशा प्रॉब्लेम्स आहेत आपल्याकडे, पण आम्ही आता ठरवलं आहे की छोटे छोटे कामं करण्यापेक्षा आपण मोठं स्वप्न बघायचं, ते की आमचं बिल्डिंगचं स्वप्न आहे। आमचं स्वप्न आहे की आमची सर्व माणसं आता हे झोपडपट्टी, हे नाले वगैरे हे तर आपलं नेहमी चालू असणार आहे। तर आम्हाला म्हणायचं आहे की आता हे नाले बिले आपल्याला साफच नाही करायचे, नाल्याचा कचरा उचला, हे उचला नाही। आमचं आता मोठं स्वप्न आहे की डायरेक्ट आम्हाला घराला घर हवं आहे। तर मग आमचं आहे की आता आम्हाला घराला घरच मिळवून दिलं आपल्या माणसांनी।